नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1, 2 आणि 3 यासाठीची व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominators are reduced by 6. Find the fraction. फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ज्या कंडिशन दिल्या आहेत त्या कंडिशनवरून आपल्याला इक्वेशन फॉर्म्स करायचे आहेत. बघा, लेट द न्यूमरेटर equals to x, numerator equals to x, and the denominator equals to y. आता बघा, पहिली कंडिशन काय आहे. अकॉर्डिंग टू कंडिशन 1, पहिल्या कंडिशनवरून काय कंडिशन आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर किती आहे, इज 4 more than twice its न्यूमरेटर, 4 more than twice its न्यूमरेटर. न्यूमरेटरच्या ट्वाइसमध्ये काय केलं, परत 4 मिळवले तर तो डिनॉमिनेटर तयार होतो. मग त्याची व्हॅल्यू तितकी आहे. म्हणजेच काय येईल मग, 2x + 4 म्हणजे आता इक्वल्स टू, म्हणजे हे x काय आहे, न्यूमरेटर. न्यूमरेटर मध्ये काय केलं, डबल केला, त्यात 4 मिळवले, म्हणजे काय येईल तो डिनॉमिनेटर इक्वल्स टू y. आता याला y ला इकडे घेतलं आणि 4 ला इकडे घेतलं, म्हणजे काय येईल या ठिकाणी 2x हे -y इक्वल्स टू, हे 4 काय होतील -4. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 आपल्याला फॉर्म करायचे, त्यासाठी कंडिशन दिली आहे, त्या कंडिशनवरून आपल्याला इक्वेशन 2 फॉर्म करायचं आहे. अकॉर्डिंग टू कंडिशन 2, ही दुसरी कंडिशन आहे. काय कंडिशन दुसरी बघा, द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर किंवा इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर्स आर रिड्यूस्ड बाय 6. आता बघा, पहिल्यांदा आपण काय करूयात, हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 ने रिड्यूस करूयात. म्हणजे काय होईल ते x - 6 हे झालं न्यूमरेटर आणि y - 6 हे झालं डिनॉमिनेटर. आणि काय होतं मग याच्यामध्ये, द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे हा काय होतं, डिनॉमिनेटर याच्या 12 टाइम्स होतो. म्हणजे याला जर 12 ने मल्टिप्लाय केलं तर काय येतो, हा डिनॉमिनेटर्स आपल्याला मिळतो. न्यूमरेटरला जर 12 ने मल्टिप्लाय केलं तर हा डिनॉमिनेटर येतो. बघा एकदा परत, द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर किती आहे, 12 टाइम्स ऑफ द न्यूमरेटर. हे लक्षात आलं की पुढचं आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही. आता 12 ने मल्टिप्लाय केलं, 12 × x, 12x - 12 6 72 इक्वल्स टू y - 6. आता हे y इकडे घ्यावं लागतील आणि 72 या साईडला आपल्याला घ्यावं लागेल. आता हे इकडे मायनस होईल, म्हणजे काय येईल ते 12x - y इक्वल्स टू हे -6. आता हे 72 या साईडला काय होतील, प्लस होईल, +72. आता हे ॲडिशन करूयात. बघा, 12x - y इक्वल्स टू -6 + 72, एक निगेटिव्ह इंटिजर आणि एक पॉझिटिव्ह इंटिजर. इथं काय करणार, आपण याची सबट्रॅक्शन करणार आणि येणाऱ्या उत्तराला ह्या मोठ्या संख्येचं म्हणजे 72चं साईन देणार. याची सबट्रॅक्शन किती येते, 72 - 6 किती येतं, 66. आणि हे काय आहे, प्लस, म्हणजे काय या ठिकाणी +66. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. याला दिलं नाव इक्वेशन नंबर 2. आता बघा, इक्वेशन 1 मध्ये इथे हे काय आहे, मायनस आहे, इथे पण मायनस आहे, y. म्हणजे जर असं याच्यामधून हे सबट्रॅक्ट केलं तर हे y काय होईल, कॅन्सल होईल. मग काय लिहूया तिथं स्टेटमेंट, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1.
फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 अगोदर इक्वेशन 1 मध्ये मग 2x मायनस y इक्वल्स टू -4 आणि काय सबट्रॅक्ट करायचं मग हे 2 काय येईल ते 12x मायनस y इक्वल्स टू 66 आता या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचं असेल तर काय होतं तुम्हाला माहिती आहे की जी खालचे टर्म्स असतात त्याचे साईन चेंज होतात. हे इथं प्लस आहे, हे जे कशाचं हे सबट्रॅक्शनचं साईन आहे, याचं साईन हे पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह होईल, हे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल आणि हे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल. ठीक आहे. आता 2x मायनस 12x ते काय येईल -10x इक्वल्स टू आता हे पण मायनस आहे हे पण मायनस आहे म्हणजे ॲडिशन होईल ते किती येईल 66 प्लस 4 70 आणि त्याला काय लागेल हे मायनसचं साईन लागेल -10x इक्वल्स टू -70 देअरफॉर x इक्वल्स टू हे -70 आणि हे -10 इकडे काय होईल डिव्हिजनमध्ये जातील -10. आता बघा हे दोन्ही निगेटिव्ह आहेत, तुम्हाला माहिती आहे की द डिव्हिजन ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह. देअरफॉर x इक्वल्स टू हे 0 आणि हे 0 कॅन्सल होईल 7. x ची व्हॅल्यू काय आली मग 7. x ची व्हॅल्यू आली 7 म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे डिनॉमिनेटर. तर x ची व्हॅल्यू एका इक्वेशनमध्ये ठेवूयात. कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. प्लेस x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे 2x मायनस y इक्वल्स टू -4. x ची व्हॅल्यू 7 इथं ठेवलं -y इक्वल्स टू -4. आता इथे मल्टिप्लिकेशन 14 मायनस y इक्वल्स टू -4. आता -y इक्वल्स टू हे -4 आणि हे इकडे प्लस आहे मग इकडे काय होतील हे -14 इक्वल्स टू हे -4 काय येईल -18. आता -y इक्वल्स टू -18 मग याला काय करतो आपण निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं तर y इक्वल्स टू 18 y काय आलं 18 आलं. आता आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मिळाले त्यामुळे आपल्याला जो फ्रॅक्शन हवा होता तो काय येईल मग देअरफॉर रिक्वायर्ड फ्रॅक्शन इक्वल्स टू न्यूमरेटर आहे x म्हणजे 7 आणि डिनॉमिनेटर आहे y म्हणजे 18. 7/18 हा फ्रॅक्शन तयार होतो. देन क्वेश्चन नंबर 5 बघा हा पण इझी आहे. 2 types of boxes A and B are placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of A type and 100 boxes of B types are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of A type are loaded in the truck, it can be accommodate 40 boxes of type B. So that is fully loaded. Find the weight of each box. आता ट्रक आहे आणि त्याच्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन्स. किती आहे 10 टन्स आणि आपल्याला काय करायचं मग त्या बॉक्सेसचं वेट काढायचं आहे. काही इथं कंडिशन्स दिलेले आहेत. तर पहिली कंडिशन बघा आता त्या बॉक्सेसचे वेट आपण बघूयात काढूयात अगोदर. लेट Question 5. Let the weight of type A box. A टाइपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट आहे 8 टन. काय आहे 8 टन आणि जो B टाइपचा बॉक्स आहे त्याचं वेट आहे सपोज Y टन. आता इथे अकॉर्डिंग टू कंडिशन 1 काय इक्वेशन फॉर्म होईल. काय कंडिशन आहे 1 बघा
2 types of boxes A and B are placed in a truck, the capacity of 10 tons. म्हणजे A आणि B टाईपचे जर बॉक्स ठेवले तर त्याच्यामध्ये A टाईपचे किती आहेत 150 बॉक्स ऑफ A टाईप अँड 100 बॉक्सेस ऑफ द B टाईप. आता जर समजा एका बॉक्सचं A टाईपचं वेट जर x टन असेल, बघा आता हे थोडं काळजीपूर्वक बघा, एका बॉक्सचं वेट x टन असेल तर 150 बॉक्सचं वेट किती होईल 150 इंटू x. वाय टाईपमध्ये एका बॉक्सचं वेट y टन असेल तर 100 बॉक्सचं वेट किती होईल 100 इंटू y. 100 इंटू y. देअरफॉर 150 हे A टाईपचे आहे, त्याचं वेट किती आहे एकाचं x, म्हणजे 150चं वेट किती होईल 150 इंटू x प्लस 100 इंटू y. आणि हे किती आहे 10 टन्स. हे किती आहे 10 टन. आता याला आपण 10 ने डिवाइड केलं तर काय येईल या ठिकाणी, तर ह्याला पूर्णला तर इथे काय येईल 10 ने डिवाइड किती उरेल 15x प्लस इथे उरेल 10y, इथे उरेल 1. इथे काय उरेल 1. हे झालं आपलं इक्वेशन 1. इक्वेशन 1. आता सेकंड कंडिशन काय आहे, काय दिली सेकंड कंडिशन बघूया इथे अगोदर. अकॉर्डिंग टू कंडिशन 2, अकॉर्डिंग टू कंडिशन 2 काय दिली दुसरी, इट बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप A, मग 260 बॉक्सेसचं वेट किती होईल 260 इंटू वेट ऑफ 1 बॉक्स ते येईल इंटू x प्लस A loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of B type. म्हणजे अजून किती बॉक्सेस बसतील 40 बॉक्सेस B टाईपचे, म्हणजे किती येईल त्याचं वेट मग 40 आणि Bचं वेट किती आहे y इंटू y इक्वल्स टू 10. वेट किती आहे तेच म्हणजे त्याची किती कॅपॅसिटी आहे 10 टन्स. सो दॅट इज फुल्ली लोडेड. आता हे दुसरं इक्वेशन आपल्या इथं मिळालं. आता क्वेश्चनची गरज नाही, आपल्या लक्षात आलं इक्वेशन फॉर्म झाले. याला आणखीन इथं 10 ने डिवाइड आपण करू शकतो. इथं येईल 26x प्लस इथं येईल 4y, इथे येईल 1, इथे येईल 1. आता हे झालं इक्वेशन 2. इक्वेशन 2. आता बघा इथे आपल्याला काय केलं, म्हणजे इथं हे कॅन्सल होईल y किंवा हे कॅन्सल करता येईल आपल्याला या ठिकाणी. तर इथे बघा 15 आहे, इथे 10, इथं 4. आता याच्यामध्ये मग आपल्याला इथं काय करावं लागेल, याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं किंवा आणि याला 10 ने मल्टिप्लाय केलं, याला 4 ने मल्टिप्लाय केलं, याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय होईल 40 येईल. हे तुम्हाला माहिती आहे की एका कोणत्याही याचे कोइफिशियंट घेऊन त्यांनी क्रॉस मल्टिप्लाय करायचं. इथं 26 x जर घेतलं तर कॅन्सल इथं 26 घ्यावं लागतील, इथं 15 घ्यावं लागतील. आता हे 26 आणि 15 मोठ्या संख्येत आपण काय करूयात हे छोट्या घेऊयात. म्हणजे 1ला कितीने मल्टिप्लाय करायचं 4 ने, याला 4 ने, आणि 2ला कशाने मल्टिप्लाय करायचं 10 ने. बघा इथं स्टेटमेंट घेऊयात. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 4 and equation 2 by 10. बघा आता याला कशाने मल्टिप्लाय करणार आपण 4 ने, याला कशाने मल्टिप्लाय करणार आहोत 10 ने. ठीक आहे, डायरेक्ट ते मल्टिप्लिकेशन घेऊयात. देअरफॉर 4 ने याला मल्टिप्लाय केलं 15 इंटू 4 किती येईल ते 60x प्लस 4 इंटू 10 40y इक्वल्स टू 4 इंटू 1 4, आणि याला 10 ने मल्टिप्लाय केलं 260x प्लस 40y इक्वल्स टू 10. आता या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन साइन दिलं तर मायनस, हे मायनस आणि हे पण काय होईल मायनस होईल. आता इथे बघा खाली 260 मायनस 60 मायनस 260 म्हणजे इथे जाऊन हे सबट्रॅक्ट होईल आणि त्याला मायनसचं साइन येईल. 260 मायनस 60 किती येईल तर 200 आणि त्याला काय येईल मायनसचं साइन येईल x. हे काय होईल
40y मायनस 40y हे कॅन्सल होईल इक्वल्स टू आता या ठिकाणी 4 मायनस 10 म्हणजे 10मधून 4 मायनस केलं 6 आलं आणि त्याला काय केलं निगेटिव्हचं साईन दिलं त्याला काय दिलं निगेटिव्हचं साईन दिलं. आता या ठिकाणी बघा देअरफॉर आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळेल. देअरफॉर एक्स इक्वल्स टू हे काय आहे -6 अपॉन हे किती आहे -200. आता हे दोन्ही निगेटिव्ह आहे म्हणजे उत्तर पॉझिटिव्ह असेल हे कन्फर्म झालं. आणि या ठिकाणी हे 2ने डिव्हिजिबल आहेत म्हणजे याला 2ने 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 आणि हे काय येईल 2 1 जा 2 0 0 म्हणजे काय येईल याचा आन्सर एक्सची व्हॅल्यू 3/100 काय आलं एक्स. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 3/100 याली एक्सची व्हॅल्यू. आता ही एक्सची व्हॅल्यू काय करायची आपल्याला इक्वेशनमध्ये ठेवायची आणि आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची वायची. तर कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवूयात या 2 मध्ये ठेवूयात ठीक आहे किंवा इथं 1 मध्ये ठेवूयात. प्लेस एक्स इक्वल्स टू 3/100 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 काय आहे ते बघा अगोदर 15x + 10y इक्वल्स टू 1 हे इक्वेशन 1 आहे. आता एक्सची व्हॅल्यू काय आहे 3/100 मग आपण इथं ठेवूयात बघा 15 इन ब्रॅकेट 3/100 प्लस 10y इक्वल्स टू 1. आता त्याचं इथं मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती येईल मग 15 × 3 काय येईल ते 45/100 प्लस 10y इक्वल्स टू 1. आता इकडे गेल्यावर काय मायनस होईल बघा आता. देअरफॉर 10y इक्वल्स टू 1 मायनस 45/100 45/100. आता या ठिकाणी ही सबट्रॅक्शन करायची आहे. तर ही सबट्रॅक्शन कशी होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं असेल ते बघा इथे 1 × 100 काय येईल ते 100 मायनस 45 × 1 म्हणजे 45 आणि अपॉन 100 आता इक्वल्स टू 100 मायनस 45 ते काय येईल 55/100 काय आहे 10y इक्वल्स टू 10y इक्वल्स टू. आता हे 10 इकडे काय होईल डिवाइड होईल म्हणजे काय होईल त्या ठिकाणी y इक्वल्स टू 55/10 आणि हे 10 इकडे खाली डिनॉमिनेटरला जाईल मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे काय येईल ते 55/1000 हे आलं. वायची व्हॅल्यू इथं घेऊयात y इक्वल्स टू 55/1000 ही आली वायची व्हॅल्यू. आता बघा वायची व्हॅल्यू आली. देअरफॉर आपल्याला काय विचारलं आहे दोन्ही टाईपच्या जे बॉक्सेस आहेत याचं वेट. देअरफॉर वेट ऑफ ए टाइप बॉक्स इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू 3/100 टन. आता आपल्याला उत्तरामध्ये किलोग्रॅम किंवा असं विचारलेलं टनमध्येच विचारलेलं आहे पण समजायचं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मग टनचं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्ट करताना काय करतात तर त्याला 1000ने मल्टिप्लाय करतात. मग काय या ठिकाणी इक्वल्स टू 3/100 × 1000 हे कशामध्ये झालं आता किलोग्रॅममध्ये हे झालं किलोग्रॅममध्ये. मग काय होईल या ठिकाणी 0 हे 0 हे 0 हे 0 इक्वल्स टू 3 × 10 30 किलोग्रॅम किती येईल ते 30 किलोग्रॅम कशाचं ए टाईपचं. आणि बी टाईपचं किती येईल बी टाईपचे जे बॉक्सेस आहेत वेट ऑफ बी टाईप बॉक्सचं वेट किती आहे इक्वल्स टू वाय इक्वल्स टू 55/1000 टन. हे काय आहे टनमध्ये आणि जर किलोग्रॅममध्ये जर करायचं असेल तर त्याला कितीने मल्टिप्लाय करणार 1000 म्हणजे किती येईल ते 55/100
इंटू 1000 किलोग्रॅम. हे 0 हे 0 हे 0 हे 0 त्याला इक्वल्स टू 55 किलोग्रॅम. हे कशाचं वेट आहे, जे बी टाईपचे बॉक्स आहे त्याचं, आणि ए टाईपच्या बॉक्सचं वेट किती आहे 30 किलोग्रॅम. जर किलोग्रॅममध्ये विचारलं असलं तर करायचं, नाही तर इथपर्यंत जरी आपण ठेवलं तरी सुद्धा चालतं. क्वेश्चन नंबर 6. आता हा स्टार केलेला क्वेश्चन आहे, इझी आहे. क्वेश्चन 6. आउट ऑफ 1900 किलोमीटर्स, सॉरी ओके हां दिसतंय राईट. आउट ऑफ 1900 kilometer, we shall travel some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 60 kilometers per hour and the average speed of the aeroplane is 700 kilometers per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. तर बसने त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला काढायचं आहे. इझी आहे, याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. बघा आता तो बसनी काही त्याने डिस्टन्स कव्हर केलं आणि काही एरोप्लेनने काही डिस्टन्स कव्हर केलं. लेट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इक्वल्स टू x किलोमीटर. बसने किती त्यांनी ट्रॅव्हल केलं x किलोमीटर, and the distance traveled by aeroplane equals to y किलोमीटर. आता पहिल्याच कंडिशनवरून बघा, अकॉर्डिंग टू कंडिशन 1 काय कंडिशन आहे की टोटल डिस्टन्स किती आहे 1900. टोटल डिस्टन्स किती आहे 1900. म्हणजे बसनी x किलोमीटर केलं, वायनी आणि एरोप्लेनने y किलोमीटर केलं. म्हणजेच काय मग x प्लस y इक्वल्स टू 1900. 1900 याला आपलं इक्वेशन 1, याला इक्वेशन 1 आपल्याला मिळालं. आता इक्वेशन 2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे थोडंसं केअरफुली बघा. इक्वेशन 2 साठी अकॉर्डिंग टू कंडिशन 2 बघा, हे एकदा स्टेटमेंट लिहून घेऊयात. अकॉर्डिंग टू कंडिशन 2 आता बसची स्पीड किती आहे 60 किलोमीटर्स पर आवर आणि एरोप्लेनची स्पीड किती आहे 700 किलोमीटर्स पर आवर. आता टाइम तुम्हाला माहित आहे, टाइमचा फॉर्म्युला काय आहे, टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा टाइमचा फॉर्म्युला आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता मग त्याने बसने किती डिस्टन्स कव्हर केलं, म्हणजे बसमध्ये किती तास बसला, म्हणजे बसचा टायमिंग त्याला काढायचा असेल आपल्याला, तर त्याचं डिस्टन्स अपॉन स्पीड आपल्याला फॉर्म्युला घ्यावा लागेल. काय मग टाइम टेकन बाय बस इक्वल्स टू टाइम टेकन बाय बस इक्वल्स टू काय फॉर्म्युला असेल मग बसने किती टाइम घेतला त्यासाठी, तर डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. ठीक आहे. आता बसनी आपण इथं सुरुवातीला घेतलं होतं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इक्वल्स टू x किलोमीटर. म्हणजे डिस्टन्स किती बसनी केलं x, अँड द स्पीड किती आहे बसची तुम्ही त्या एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे. द ॲव्हरेज स्पीड ऑफ बस इज 60 किलोमीटर्स. स्पीड किती आहे 60 किलोमीटर. म्हणजे तो बसनी किती तास प्रवास केला त्यांनी, तर x अपॉन 60 आवर्स. हे लक्षात आलं का. कारण टाइम टेकन बाय बसमध्ये तो किती वेळ होता, तर डिस्टन्स अपॉन स्पीड हा टाइमसाठीचा फॉर्म्युला. बसने किती त्यांनी डिस्टन्स कव्हर केलेला आहे x किलोमीटर आपण इथं वर घेतला, आणि बसची स्पीड किती आहे 60 किलोमीटर्स पर आवर. देन टाइम टेकन बाय एरोप्लेन इक्वल्स टू डिस्टन्स
अपॉन स्पीड. आता हे तुम्हाला माहिती आहे एरोप्लेनने किती त्याने डिस्टन्स कव्हर केलं y किलोमीटर आणि एरोप्लेनची किती स्पीड होती हे तुम्ही एक्झाम्पल्समध्ये पाहिलेलं किती आहे 700 किलोमीटर्स. स्पीड किती एरोप्लेनची 700 किलोमीटर म्हणजे इतके आवर त्याने काय केलं हे बसने एवढं इतके तास प्रवास केला आणि एरोप्लेनने इतक्या तास प्रवास केला. आता आणि दोन्ही मिळून किती तास प्रवास झाला त्याचा दोन्ही मिळून किती तास प्रवास केलेला आहे. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. म्हणजेच काय मग देअरफॉर आता हा x/60 हा एकूण बसने केलेले तासाचा प्रवास प्लस y/700 हे कशाचे तास आहेत एरोप्लेनचे तास आणि दोन्ही मिळून किती होतात 5 hours. दोन्ही मिळून किती तास होतात ते 5 तास होतात. आता आपल्याला हे 60 आणि 700 काय करायचे कॅन्सल करायचे. तर आपल्याला काय करावं लागेल मग या ठिकाणी याचा जो LCM असतो तुम्ही ते बघितलेला आहे काय याचा जो LCM असेल तो काय होईल त्याने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे 60 आणि हे 700 हे जातील. मग हे किती येईल त्याचा तर 2100 किती येईल तो 2100. आता ह्या इक्वेशनला काय करायचं मल्टिप्लाय बघा बाय 2100 याने मल्टिप्लाय केलं तर काय येईल मग x/60 इंटू 2100 प्लस y/700 इंटू 2100 इक्वल्स टू 5 इंटू 2100. आता इथे काय कॅन्सल होतं बघूयात. इथे हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं. आता इथं हे 6 ने याला आपण कॅन्सल करूयात. 6 1 जा 6 इथे किती येईल 6 3 जा 18 इथं परत 3 उरले म्हणजे किती येईल 6 5 जा किती येईल ते 6 5 जा इथे 35 उरेल. हे 0 हे 0 हे 0 हे 0 7 1 जा 7 इथं 7 3 जा इथं 3 उरेल. म्हणजेच काय येईल मग या ठिकाणी 35x प्लस 3y इक्वल्स टू आणि याचा मल्टिप्लिकेशन 0 0 5 1 जा 5 5 2 जा 10 5 1 जा 5 5 2 जा 10. आणि या ठिकाणी काय करतील आता ही 3 आहे प्राईम नंबर्स आहेत म्हणजे इथं काही होणार नाही. आता हे इक्वेशन आपल्याला काय मिळालं इक्वेशन 2. आता बघा इक्वेशन 1 इथे होतं आणि इक्वेशन 2 इथं 3 आहे म्हणजे आता इथं बघा याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 3 येईल म्हणजे हे 3 आणि 3 कॅन्सल होईल. म्हणजे इक्वेशन 1 ला काय करायचं आपल्याला आता 3 ने मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन 1 ला काय करूयात 3 ने मल्टिप्लाय करूयात. मग काय होईल बघा पुढे मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 मग काय येईल ते तुमच्याकडे ते लिहिलेलं आहे इथं तो फ्रेममध्ये येत नाही. x प्लस y इक्वल्स 1900 आहे म्हणजे काय येईल ते 3x प्लस 3y इक्वल्स टू 1900 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 19 3 जा 57 यालं आणि खाली काय येईल 35x प्लस 3y इक्वल्स टू 10500 ही नंबर असेल. ठीक आहे. आता बघा आणि इथं सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्ट 2 फ्रॉम इक्वेशन 1 म्हणजे इथे आता सबट्रॅक्शन इथे साईन चेंज होतील. हे मायनस होईल हे मायनस होईल आणि हे पण मायनस होईल. तिन्हीचे साईन मायनस होतील. आता बघा 3x मायनस 35x हे किती येईल मग हे मायनस 32x हे कॅन्सल होईल इक्वल्स टू आता याची सबट्रॅक्शन केली तर याच्यामधून हे सबट्रॅक्शन केलं 10500 मायनस 0057 बघा हे सबट्रॅक्शन सॉरी इथं काय येईल 7 आणि इथे 5 आहे 0 0 15 मायनस 7 येईल 8 इथं कॅरी वापस इथं 6 झाले आणि 10 मायनस 6 या ठिकाणी काय येईल 4 आणि याला साईन कोणतं लागेल हे निगेटिव्हचं म्हणजे काय निगेटिव्ह 4800
-4800. आता देअरफॉर x इक्वल्स टू -4800 इकडे डिवाइड होईल -32. आता हे दोन्ही मायनस आहेत, निगेटिव्ह आहेत, म्हणजे त्याचं उत्तर काय असेल, पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे, हे एक संपलं. आता हे कशाने डिव्हिजिबल आहे, 48 आणि 32, तर हे 16 ने डिव्हिजिबल आहे. काय येईल ते 16 1 16, 16 2 32 आणि हे 16 3 48. आता काय उरलं या ठिकाणी 300/2. 300/2. देअरफॉर x इक्वल्स टू 300/2 म्हणजेच काय 150. x ची व्हॅल्यू किती आली आता 150 ही आली x ची व्हॅल्यू. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, तर y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. बघा, प्लेस x इक्वल्स टू 150 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, वर आपण लिहिलं होतं x + y इक्वल्स टू 1900. इथं 150 + y इक्वल्स टू 1900 आपल्याला ॲक्च्युली फक्त हेच काढायचं आहे, म्हणजे त्याने बसनी किती प्रवास केला हे काढायची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, याची आपल्याला काही गरज नाही. जर काढायचं असेल तर y इक्वल्स टू 1900 - 150 हा इथं सबट्रॅक्शन केला 0571. म्हणजे त्याने आपल्याला फक्त बसनी किती केला ते विचारलं आहे, तर मग बसनी किती केला, देअरफॉर वी शाल ट्रॅव्हल 150 किलोमीटर्स. एक्सचं कोणतं आहे, हे बसचं, किलोमीटर्स बाय बस. आणि हे जर विचारलं असतं तर 1750 किलोमीटर बाय एरोप्लेन. दोन्ही जर विचारलं असतं तर आपण y ची व्हॅल्यू काढली असती. इथं आपल्याला फक्त x च्या व्हॅल्यूचीच गरज आहे.